होमिओपॅथीमध्ये पीसीओडी आणि पीसीओएससाठी गुणकारी औषधे आहेत. पीसीओडी किंवा पीसीओएस म्हणजे स्त्रियांच्या अंडाशयावर परिणाम दर्शवते. पुनरुत्पादक अवयव रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ज्यामध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन बनवतात, ज्यामुळे मासिक पाळीचे नियोजन करण्यास मदत करता येते. आणि कमी प्रमाणात इन्हिबिन, रिलॅक्सिन आणि अँड्रोजन नावाचे पुरुष हार्मोन पण तयार करतात. पीसीओडीच्या तुलनेत पीसीओएस असणाऱ्या महिलांमध्ये पुरुष हार्मोन्सची पातळी सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात निर्मिती होते. या असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित किंवा पाळी न येणे, त्यामुळेच गरोदर राहणे अवघड होते. पीसीओडी म्हणजे नेमकं काय आहे? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज ह्यामध्ये स्त्रीच्या अंडाशयातून अपरिपक्व किंवा अंशतः परिपक्व अंडी मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि कालांतराने अंडाशयात सिस्ट बनतात. ह्यामुळे अंडाशय मोठे होते व पुरुष हार्मोनचा स्त्राव करतात, ज्यामुळे वंध्यत्व, अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, केस गळणे इत्यादी त्रास होतो. आहार व दैनंदिन जीवनातील बदल करून पीसीओडी नियंत्रित होऊ शकते. आता पीसीओएस म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ह्यामध्ये स्त्रीला पुनरुत्पादक वर्षामध्ये वय 12 ते 50 वयातील हार्मोनल असंतुलनामुळे परिणाम होतो. पुरुष हार्मोन संप्रेरकाच्या वाढलेल्या पातळीमुळे मासिक पाळी वगळली जाऊ शकते. तसेच अनियमित ओव्हुलेशनमुळे गर्भधारणा होणे अवघड होते. तसेच शरीरावर केसांची असामान्य वाढ झालेली दिसते. बऱ्याच महिलांना पीसीओडी, पीसीओएस आहे हे त्यांना स्वतःला माहीत नसते की ओव्हुलेशनवर परिणाम होतोय की अंडाशयावर. पहिल्या मासिक पाळीच्या वेळी लक्षणे दिसू लागतात, तर काही स्त्रियांना तेव्हाच कळते जेव्हा त्यांचे वजन जास्त वाढलेले असते किंवा गरोदर राहण्यास त्रास होतो. आता लक्षणे काय आहेत? पीसीओडीची किंवा पीसीओएसची अनियमित मासिक पाळी, मासिक पाळी वगळणे न येणे ज्याला अमेनोरिया असे म्हणतात, मासिक पाळीत जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, शरीरावर केसांची वाढ होणे, वजन वाढणे, पिंपल्स येणे, केस गळणे. पीसीओएसची कारणे, पीसीओएसमुळे कसा परिणाम होतो हे माहीत नाही, पण काही महत्त्वाचे घटक जसे की अनुवंशिकता, जास्त प्रमाणात अँड्रोजन हार्मोनची वाढ होणे, त्यामुळे हिर्सुटिझम म्हणजे चेहऱ्यावर व शरीरावर केसांची वाढ होणे आणि पिंपल्स येणे, वाढलेली इन्सुलिनची पातळीमुळे अँड्रोजन हार्मोनचे प्रमाण वाढते, त्यामुळे ओव्हुलेशनमध्ये अडचणी निर्माण होतात. पीसीओडी, पीसीओएससाठी जीवनशैलीतील बदल व घरगुती उपाय महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. शरीराचे वजन वाढू न देणे किंवा वजन कमी करणे, जेणेकरून कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहून उच्च रक्तदाब व हृदयरोग, मधुमेहाचा धोका कमी करते. तसेच इन्सुलिन व अँड्रोजन संतुलित राहते व मासिक पाळीत ओव्हुलेशन नियंत्रित करते. कार्बोहायड्रेटचा मर्यादित वापर करा, नियमित व्यायाम करा व शरीर सक्रिय ठेवा, म्हणजे तुमचे वजन कंट्रोलमध्ये राहील. लग्नानंतरही महिलांना पीसीओडीचा त्रास होऊ शकतो, कारण तणाव व जीवनशैलीतील बदलामुळे, हार्मोनल असंतुलनामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊन गर्भधारणा न होणे असे होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तर होमिओपॅथीमध्ये पीसीओडी, पीसीओएससाठी गुणकारी औषधी आहेत, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी मला कॉल करू शकता.